त्या परीक्षेची तयारी कशी केली होती त्याबद्दल एकदा थोडंसं सांगा, की असं काय केलं वेगळं की त्या अटेम्प्ट मध्ये पोस्टच निघाली? सुरुवातीला तर माझ्याकडे साधाच मोबाईल होता. बरोबर. म्हणजे फॉर्म वगैरे भरायचा असेल तर मी दुसऱ्या मित्राच्या मोबाईलवरून भरायचं. मला असं वाटतं जोपर्यंत अधिकाऱ्यांमध्ये तुम्ही जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही स्वतः अधिकारी होऊ शकता. बरोबर बरोबर. हा, बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये कसं आहे तुमचं कॉन्फिडन्स चेक करण्याचाच प्रयत्न असतो त्यांच्यामध्ये. त्यांनी मला थोडं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. खचून गेला होता. ज्या ज्या माणसांनी मराठी वाचलं ना म्हणले बा हे तुम्ही हे करताय, काय चालले तुमच्या पोराचे, तिथे मग कुठेतरी कामाला लागायला पाहिजे, तर लगीन होऊन जायला लागत होतं. ती आज माणसं माझ्या जवळ सुद्धा उभी राहते. त्यावेळेला त्याला फोन सुद्धा नव्हता. साधा एक फोन आपल्या एकाकडून घेतला, जुना सेकंड हँड फोन त्याला घेऊन दिला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्यातीलच अशी एक व्यक्ती बसली आहे जिने अनेक वेळा अपयश पाहिले. अगदी 1-2 मार्क्सने त्यांच्या यशाने त्यांना हुलकावणी दिली. मात्र 2023च्या MPSCच्या कंबाईनच्या रिझल्टमधून आज PSI मध्ये विराजमान झाले आहेत. मित्रमैत्रिणींनो, आपण स्वागत करूयात प्रमोद तांबे यांचं. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिले तर तुमचं खूप खूप अभिनंदन, या पदावर तुमची निवड झाली आहे त्याबद्दल. धन्यवाद तुमचं. येस. आता मित्रमैत्रिणींनो, खरं तर प्रमोद सरांना तुमच्यासमोर आणण्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे जेव्हा मी अभ्यास करत होते इनडायरेक्टली सरांकडून मला सुद्धा प्रेरणा मिळाली. म्हणजे ज्या व्यक्तीला मी पाहिलं सुद्धा नव्हतं त्यांची स्टोरी ऐकून, जेव्हा त्यांनाही पद मिळालं नव्हतं त्यांची स्टोरी ऐकून मी सुद्धा प्रेरित झाले होते. आणि म्हणून आज तुमच्यासाठी प्रमोद सरांना आपल्या या मुलाखतीत बोलवलं आहे. आपला हा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि पहिल्याच पॉडकास्टमध्ये आपल्या पाबळ गावातील PSI पदी विराजमान झालेले प्रमोद सर आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्यात पहिलं तर मला तुम्हाला असं विचारायचं की तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण हे पाबळ मधलंच आहे. लहानपणापासून मी इथंच आहे. पाबळ हे शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे. या गावामध्येच सरांचं शिक्षणही झालेलं आहे. सर, तुमच्या लहानपणीच्या दिवसांबद्दल आणि तुमच्या शिक्षणाबद्दल काही सांगाल? म्हणजे 10वी पर्यंत तुमचं शिक्षण कुठे झालं? आता 10वी पर्यंत मी पाबळमध्येच श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ या ठिकाणी शिकत होतो. 10वी नंतर मग मी डिप्लोमा करण्याचं ठरवलं होतं. अच्छा. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं. काही कारणास्तव पहिल्या 2 राऊंड मध्ये नंबर नाही लागले. तिसऱ्या राऊंड मध्ये माझा चंद्रपूर या ठिकाणी नंबर लागला होता. ओके. आयुष्यात पहिल्यांदा मी एवढ्या लांब राहिलो होतो. मी घराच्या बाहेर मी कधीच राहिलेलो नाही. पहिल्यांदा मला जाण्याचा प्रसंग आला. अडचणी आल्या सुरुवातीला, पण एकदा गेल्यानंतर त्या याच्यामध्ये गेल्यानंतर मी ते सर्वाइव्ह करून नेलं असं. आणि सर, मग तुम्ही 10वी पर्यंत कसे विद्यार्थी होता? म्हणजे हुशार होतात की कसे, म्हणजे अभ्यासात पुढे होतात, खेळात पुढे होतात? नाही, तसं म्हणजे मी पहिल्यापासूनच ॲव्हरेज विद्यार्थी होतो. मी काय असं जास्त हुशार विद्यार्थी पण नव्हतो आणि एकदम ढ विद्यार्थी पण कधीच नव्हतो. म्हणजे ॲव्हरेजच मार्क असायचे मला. आणि खेळाची आवड मला पहिल्यापासूनच होती. ओके. आणि तुमच्या घरचं बॅकग्राऊंड कसं आहे? म्हणजे आई वडील काय करतात? माझे आई वडील घरी शेतीच करतात. ओके. लहानपणापासून आम्हाला शेतीची सवय, अच्छा, मेहनत करण्याची सवय पहिल्यापासूनच लागल्यामुळे ती एक चांगली सवय मला अभ्यासात पुढे पण फायदेशीर ठरली होती. ओके. म्हणजे सरांचं शिक्षण 10वी पर्यंतचं पाबळ या छोट्याशा गावातच झालेलं आहे. आणि 10वी नंतर सरांचा डिप्लोमाला नंबर लागला चंद्रपूरला. म्हणजे इतक्या लांब नंबर लागला आणि सर फर्स्ट टाइम बाहेर गेले. तिथं सुद्धा त्यांनी सर्वाइव्ह केलं, त्याबद्दलही आपण बोलणारच आहोत. मग सर, मला असं म्हणायचं की डिप्लोमाच्या नंतर मग तुम्ही कोणतं ग्रॅज्युएशन केलं? माझं डिप्लोमा नंतर मेकॅनिकल माझा डिप्लोमा झाल्यामुळे त्याच्यानंतर त्याच्याच पुढे मध्ये डिग्री करण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे मग मेकॅनिकल मध्येच मी पुढे इंजिनिअरिंग केलं. ओके. डिग्री केली. आणि मग तुम्ही सरकारी नोकरीत यायचे किंवा MPSCच्या परीक्षा द्यायचे असं कधी ठरवलं होतं? खरं मी डिग्री मध्ये कसं काही ठरवलंच नव्हतं. डिग्रीच्या नंतरच मी 1 वर्ष जॉबसाठी ट्राय केला होता. म्हणजे जॉबसाठी ट्राय करण्यामध्ये माझे बरेचसे दिवस गेले. ह्यासाठी गेले की मी लोकांच्या भरोश्यावर राहिलो होतो, नाही का. म्हणजे बरेच जण मला म्हणायचे तुला जॉब लावून देतो, जॉब लावून देतो. पण 1 वर्षानंतर मला ही गोष्ट कळली, जे गोष्टी आपण करतो ना ते आपल्या स्वतःच्या जीवावरच करायला लागतात. अगदी बरोबर. त्यामुळे मग जॉब पण मी मिळवला होता, मी स्वतःच्या जीवावरच मिळवला होता. पण त्यानंतर जॉब करता करता मला असं म्हणजे घरच्यांशी म्हणजे माझा संपर्क अधिकाऱ्यांशी आल्यानंतर खरं मला वाटलं की, आणि माझ्या बहिणीने पण मला त्यामध्ये सपोर्ट केला होता. ओके. की तू नाही का काहीतरी करू शकतो, आहे का नाही. तिचं प्रोत्साहन मला होतं. त्यामुळे मी खरं ह्या क्षेत्राकडे वळलो. नाही तर माझा असा काही पहिल्यापासून कोणताच हेतू नव्हता की मी MPSC करेन म्हणून. डिग्री करून माझं जॉब करण्याचंच माझं हे होतं. म्हणजे सरांच्या या MPSC कडे वळण्याचा जो मोटिवेशन होता त्याच्यामध्ये त्यांच्या बहिणीचं योगदान खूप जास्त मोठं आहे. त्यांच्या बहिणीने त्यांना मोटिवेट केल्यामुळे सर जॉब सोडून या क्षेत्राकडे वळाले होते.
मग सर जेव्हा तुम्ही ठरवलं की आता आपल्याला MPSC करायची आहे, तर मग आई वडील तर शेतकरी आहेत, साधे आहेत, मग आई वडिलांना त्याबद्दल कसं कन्व्हिन्स केलं? कारण आता जॉब लागलाय तर लग्न कर, सेटल हो, या सगळ्या गोष्टी असतात. पण मग तुम्ही जर सांगितलं की आता मला जॉब सोडून पुण्यात अभ्यासासाठी जायचंय, मग आई वडिलांना काय सांगितलं तुम्ही तेव्हा? खरं म्हणजे आई वडिलांना सांगण्यासारखं धाडस माझ्यात नव्हतं. माझ्या बहिणीनेच ते कन्व्हिन्स केलं होतं. म्हणजे दोन्ही बाजूला त्यांनीच कन्व्हिन्स केलं होतं नाही का, तू काहीतरी करू शकते हे मला कन्व्हिन्स केलं. आणि मुलाला पुढे काहीतरी घडवण्यासाठी आई वडिलांना कन्व्हिन्स पण तिनेच केलं होतं. हा, पण तिच्या बोलण्यातून मला जे मोटिवेशन भेटलं ते मला पुढे MPSCच्या अभ्यासामध्ये फायदेशीर ठरलं. असं नक्कीच. मित्रमैत्रिणींनो, कालच रक्षाबंधन झाली, सरांच्या हातात अजून बहिणीने बांधलेल्या राख्या आहेत आणि त्याच बहिणीचा सगळ्यात मोठा वाटा आहे आई वडिलांना कन्व्हिन्स करण्यात पण आणि सरांना पण ते मोटिवेशन देण्यात की तू हे करू शकतोस. म्हणजे रक्षाबंधनचं सगळ्यात बेस्ट गिफ्ट जर सरांच्या ताईला त्यांनी काही दिलं असेल तर त्यांनी ही नोकरी मिळवली, हेच गिफ्ट आहे. परंतु हा प्रवास सोपा बिलकुल नव्हता सर. मागचे 8-9 वर्ष सर त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करतायत, वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत. आपण थोडंसं तिकडे वळणारच आहोत. पण त्यापूर्वी मग जेव्हा तुम्ही ठरवलं की आता आपल्याला ह्या परीक्षाच द्यायच्या, तर मग तुम्ही सुरुवात कशी केली? म्हणजे क्लास लावले डायरेक्ट की पुण्यातच जाऊन थांबले की घरी सुरुवात केली? त्याबद्दल थोडं म्हणजे मला एवढंच माहिती होतं की अभ्यास करायचं म्हणलं तर पुण्यातच जायला लागतं. ओके. त्यामुळे मी पुण्यात गेलो, पण क्लास लावले नव्हते. ही कधीची म्हणजे कोणत्या सालची? 2018 साली मी सुरुवात केली होती. पण सुरुवातीला म्हणजे घरातून गेल्यानंतर मला असं बॅकग्राऊंड असं नव्हतं की क्लास लावू. घरच्यांनी बोलले पण होते, मी पण स्वतः विचार केला की एवढा त्रास नको द्यायला, कारण घरी आपण पुण्यात राहतो, पुण्याचा खर्च पण भरपूर जास्त आहे. त्याच्यामध्ये अजून क्लासचा खर्च म्हणलं मग मी स्वतः सेल्फ स्टडीज केलेला आहे सुरुवातीला. पण मला वाटतं याचा मला नुकसानच झालेलं आहे. मी जर क्लास लावलाच असतं तर याच्या आधी मला पोस्ट मिळाली असते. बऱ्याच वेळा काय होतं, आपण अभ्यास करतो पण कोणत्या पद्धतीने करायचा हे कळत नाही. डायरेक्शन गरज खूप महत्वाची असते. कोणीतरी आपल्याला एक सांगणारा माणूस असला पाहिजे. बरोबर. येस. म्हणजे सरांनी सुरुवात केली तेव्हा सर पुण्यात गेले. मात्र सगळ्यात पहिली चूक जर आपण म्हणू शकतो ती म्हणजे सरांनी कोणाचंही मार्गदर्शन घेतलं नाही. प्रत्येक वेळेस महागडे क्लास लावणं गरजेचं नसतं, मात्र राईट ट्रॅक असणं सुद्धा महत्वाचं असतं. बऱ्याचदा आपण म्हणतो की तुम्ही जेव्हा एखाद्या प्रवासाला निघालेले आहात तेव्हा फक्त तुमचा स्पीड चांगला असून चालत नाही, तुमची दिशा पण योग्य असली पाहिजे. आणि मग कदाचित सरांचे 1-2 वर्ष ती दिशा शोधण्यात गेले असावेत. येस. मग सर तुम्ही ठरवलं की आता आपल्याला पुण्यात जाऊन अभ्यास करायचा आहे, तर सगळ्यात पहिलं तर बऱ्याचदा MPSC कडे वळणाऱ्या मुलांचं हेच असतं की मला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टरच व्हायचंय. साहजिकच. तर मग तुम्ही असं कुठलं टार्गेट ठेवून गेले होते का की मी हीच परीक्षा देणार? मी पण राज्य सेवा करण्यासाठीच गेलो होतो. राज्य सेवा म्हणजे माझं टार्गेट होतं, मी डेप्युटी कलेक्टर होईन ह्या हिशोबानेच मी टार्गेट ठेवूनच गेलो होतो. माझ्या डायरीमध्ये लिहिलं पण होतं. पण बऱ्याच वेळा कसं होतं, आपण जे ठरवतो ते प्रत्येक वेळेस होतच असं होत नाही. आणि म्हणजे तसा मी सुरुवातीपासून अभ्यास पण राज्य सेवेचा सुरू केला होता. आणि मला म्हणजे प्री माझी 19लाच निघाली होती राज्य सेवेची, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्री निघाली होती. पण मेन्सचा अभ्यास करण्यासाठी योग्य ते गायडन्स नसल्यामुळे किंवा कोणता फ्लो पाहिजे आपल्याला अभ्यासामध्ये, किंवा काय गोष्टी केल्या पाहिजे काय टाळल्या पाहिजे, ह्या गोष्टी कळायला बरेच दिवस गेले, कारण कोणाचं गायडन्स घेतलं नाही. सेल्फ स्टडीमुळे बऱ्याचशा गोष्टी चुकातून शिकलो होतो. मला वाटतं कधी कधी आपण नाही का दुसऱ्यांच्या चुकातून शिकलं पाहिजे. कधी कधी आपण आपल्या चुकातून शिकण्यापेक्षा दुसऱ्याच्या चुकातून शिकलं तर आपण लवकर त्या याच्यापर्यंत पदापर्यंत जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांच्या घरातले गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असणारे सर पहिलेच व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांना कुणाचा असा खास गायडन्स नव्हता की तू हेच कर, हे पुस्तक वाच, ती पुस्तक वाच. जे करत होते सर पुण्यात त्यांचे मित्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्या करत होते. मग सर राज्यसेवेसोबतच तुम्ही बाकीच्या परीक्षा पण देत होतात? हो, कंबाईनच्या एक्झाम पण देत होतो मी. म्हणजे 20 पासून कंबाईनच्या एक्झामला मी कंटिन्यू आहे. म्हणजे मी पहिला अटेम्प्ट दिलता 19ला कंबाईनचा, त्यामध्ये PSI माझी 1 मार्काने गेली होती. म्हणजे तसे पण तो 1 मार्काने गेले, कारण त्याच्यावर माझा पूर्ण फोकस नसल्यामुळे गेलं होतं. म्हणजे सरांचा रिझल्ट सुद्धा खूप चांगला येत होता, असं पण नाही की एकदमच खराब रिझल्ट येत होता, रिझल्ट सुद्धा खूप चांगला येत होता. थोडक्यात काय, त्यांचे कष्ट पण कमी पडत नव्हते, कुठेतरी थोडीशी नशिबाची साथ कमी पडत असावी किंवा थोडीशी दिशा चुकत असावी. मग त्यानंतर आपल्या सगळ्यांसाठीचा एक अवघड काळ, तो म्हणजे कोविडचा काळ. सरांच्यासाठी तर तो आपल्यापेक्षाही जास्त अवघड होता. सर, कोविडच्या काळाबद्दल काय सांगाल? कोविडच्या काळामध्ये सगळंच बंद होतं. घरी आल्यानंतर अभ्यास होत नाही खरं पाहिलं, घरची कामं असल्यामुळे, आणि एकतर आपण शेतकरी बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे घरी आल्यानंतर आपल्याला शेती ही करावीच लागते. आणि कोविडचा काळ गेल्यानंतर पण माझ्या आईला पॅरालिसिस झाला होता, त्याच्यामध्ये पण माझे काही दिवस गेले होते. म्हणजे रिझल्ट येत होते पण काही कारणास्तव तो अभ्यास करता आला नाही. बरोबर. म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा सरांवर वाढल्या होत्या. कोविडच्या काळामुळे अभ्यास पण बंद झाला होता. आणि मग या सगळ्यामध्ये सर कुठेतरी गिव्हअप करू वाटत होतं सगळ्यांनाच, की आता हे बास करू आणि घरी जे आहे त्याच्यावर फोकस करू किंवा जॉब करू.
किंवा मग आईला जर आता पॅरालिसिस सारखा आजार झालाय तर मग आता कुणासाठी करतोय आपण, असं पण प्रश्न येतो की आपण बाहेर राहायचं, आई वडील इथे एकटेच राहणार. मग त्यावेळी तुम्ही स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवलं? खरं पाहायला गेलं तर याच्यातून निगेटिव्ह घेण्यापेक्षा मी पॉझिटिव्ह घेतलं होतं. ओके. म्हणजे आईला पॅरालिसिस झाला त्याच्यातून ती बऱ्यापैकी बरी पण झाली आहे की नाही. याच्यातून आपल्या आई वडिलांना आपण काय देऊ शकतो हे मोटिवेशन मला जास्त पुढे घेऊन गेलं नाही का. काहीतरी आपण जरी अधिकारी झालो तर आपल्या आई वडिलांना जो आनंद होईल तो आपण आता सोडून दिल्यानंतर होणार नाही. आणि प्रत्येक वेळेस स्वतः सेल्फ मोटिवेशन खूप गरजेचं असतं मला असं वाटतं. प्रत्येक वेळेस स्वतः दररोज उठून आपण स्वतःला सांगायला लागतं की आज आपल्याला ज्या गोष्टी करायच्यात ते सकाळी आपल्याला बरोबर सांगायला लागतात नाही का. त्यानंतर मग पुढे हळूहळू एक स्टेप बाय स्टेप जाणं असतं. एमपीएससी म्हणजे कसं प्रोसेस नाही का. बरोबर, ही एक खूप मोठी प्रोसेस आहे. आणि अगदी बरोबर सरांनी सांगितलं. म्हणजे आई वडील आता बऱ्याचदा आपण पाहतो की एमपीएससी मध्ये येणारी मुलं नैराश्यामध्ये जातात. म्हणजे 2-3 वर्ष किंवा 5-5 वर्षानंतर जेव्हा पोस्ट निघत नाही तेव्हा आपल्यातल्याच काही मित्रांनी चुकीचे मार्ग अवलंबले सुद्धा आपल्याला दिसतात. मात्र मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं सरांनी पण सांगितलं आहे, जोपर्यंत आपले आई वडील थकत नाही तोपर्यंत आपण थकायचं नसतं, आपण हारायचं नसतं. आणि कुठेतरी सरांचं सुद्धा मोटिवेशन तेच होतं. आणि त्यांनी भलेही तुटत का असे ना, मात्र त्यांचा अभ्यास सुरू ठेवला होता. मग सर आता कोविड संपला आणि कोविडच्या नंतर पुन्हा पुण्यात आले. अभ्यासाला तर ब्रेक पडला होता खूप मोठा. आणि म्हणजे एवढा 4 वर्ष आपण अभ्यास केलाय, त्याच्यानंतर एक गॅप झालाय आणि आता परत अभ्यास स्टार्ट करायचा आहे. बरं, आता या सगळ्यामध्ये होतं असं की फ्रेशर मुलं आलेले असतात आपल्या कॉम्पिटिशनला, तर मग तिथे अगेन स्वतःला रिस्टार्ट कसं केलं तुम्ही? म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, आता बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या मागच्या चुका केल्यात त्या चुकांमधून शिकणं जास्त गरजेचं असतं मला असं वाटतं. सुरुवातीला ज्या चुका होत गेल्या त्या सुधारण्यात म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर मी पुढे एक स्टेप बाय पुढे गेलो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे सेल्फ अनालिसिस. आपण कुठे कमी पडतोय तिथं आधी काम करणं गरजेचं होतं. मग त्यानंतर सरांनी परीक्षा देत गेले. अगदी 1-2 मार्क्स म्हणजे जवळपास सरांनी 12 मेन्स दिलेले आहेत टोटल. राज्यसेवा आणि कंबाईनच्या मिळून 12 मुख्य परीक्षा. विद्यार्थी मित्रांनो, अनेक मुलं 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करतात आणि पूर्व परीक्षा देखील क्लिअर होत नाही. म्हणजे सांगायचा भाग हा की हा माणूस करत होता, सिरियसली करत होता आणि अगदी 1-2 मार्क्सनी रिझल्ट जात होते. आणि मग शेवटी जेव्हा 2023 ची परीक्षा झाली, सर त्या परीक्षेची तयारी कशी केली होती त्याबद्दल एकदा थोडंसं सांगा, की असं काय केलं वेगळं की त्या अटेम्प्ट मध्ये पोस्टच निघाली? कसं होतं, बऱ्याच वेळा काय व्हायचं, अनालिसिस आपलं जे असतं ना ते चुकतं. बऱ्याच क्वेश्चन अनालिसिस म्हणा, आपण काय करतो 21,000 घेतो त्या पद्धतीने करतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये पण आपल्याला इनोव्हेशन आणणं खूप गरजेचं आहे. नोट्स तयार करणं गरजेचं आहे. नोट्स अनालिसिस करण्यामध्ये म्हणजे कसं, ज्या प्रॉपर आयोगाचे क्वेश्चन पेपर असतात त्या चालणं खूप गरजेचं असतं. त्या मला नंतर बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या की आपण जे अनालिसिस करतो त्यापेक्षा आपण स्वतः एक क्वेश्चन पेपर घेऊन त्याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. कारण प्रत्येक टॉपिक वेगळा असतो. आपल्याला एक अनालिसिस मध्ये एक सॉर्ट आउट करून टॉपिक दिलेला असतो. जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीला चालना देत नाही तोपर्यंत आपण वेगळं काही करत नाही. म्हणजे नुसती पुस्तकं वाचणं गरजेचं नाहीये, सोबत तुम्ही प्रश्न सोडवणं, टेस्ट सिरीज सोडवणं आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. म्हणजे अगदीच अभ्यास करणारी बरीचशी मुलं 50% वेळ अभ्यासाला आणि 50% वेळ प्रश्न सोडवण्याला देत असतात. आणि सरांनी तो ड्रॉबॅक ओळखला त्यांच्या तयारीतला आणि त्यानंतर सरांची पोस्ट निघाली. आता सर ज्या पदावर आहेत, म्हणजे बऱ्याचशा मुलांना माहिती आहे की कंबाईनची परीक्षा काय असते, पण तरी सर एकदा आपण थोडंसं परीक्षेबद्दल बोलूयात. जे मुलं नवीन असतील किंवा काही पालक बघत आहेत, तर तुमच्या पदाबद्दल, पीएसआय या पदापर्यंत पोहोचण्यासाठी जो परीक्षेचा टप्पा आहे त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. पीएसआय पदासाठी प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. बरोबर. प्री साठी जे असतात त्याच्यामध्ये एक पेपर असतो 100 मार्काचा आणि मेन्स साठी 2 पेपर असतात. एक 200-200 मार्काचे 2 पेपर असतात आणि इंटरव्ह्यू असतो 40 मार्काचा पीएसआय साठी. त्याच्यामध्ये कंबाईनच्या एक्झाम मध्ये 4 पोस्ट असतात नाही का. एसटी असते, एएसओ असते, पीएस असते. त्याच्यामध्ये ज्या पोस्टसाठी जसं जागा असते त्याच्यानुसार आपले हे होत असतं, मार्क्सचे कट ऑफ लागत असतं. त्याच्यामध्ये पण आता ह्या वर्षी पॅटर्न चेंज झालेला आहे. 2023 पासून ज्यावेळेस आमचा पॅटर्न चेंज झाला त्यावेळेस पासूनच खरं म्हणजे मेन्स मी आधी कंबाईनच्या मेन्सला होतो, पण कंबाईनच्या मेन्सला पीएसआय साठी आधी लॉ होता. लॉचा मी अभ्यास कधीच केला नाही, राज्यसेवा पूर्ण फोकस असल्यामुळे. पण 2023 पासून पॅटर्न चेंज झाल्यानंतर राज्यसेवा आणि कंबाईनचा पॅटर्न सेम झाला. त्यामुळे मग तो मला सोपं गेला. मेन्स साठी मला तयारी करायला राज्यसेवेचा अभ्यासाचा कंबाईन मध्ये फायदा झाला. आणि सर ग्राउंड पण तुम्हाला करावं लागलं. ग्राउंड करावं लागलं. मग त्या ग्राउंडच्या अनुभवाबद्दल काय सांगता? कारण बऱ्याचदा असं होतं, एमपीएससी करणाऱ्या मुलांचा फिटनेस खूप महत्वाचा असतो, बरेचशा मुलांचा फिटनेस नसतो. आणि मग तुम्ही पुस्तकं वाचून पास तर होता, मात्र ग्राउंडला जाऊन बरेचसे मुलं माघारी येतात. तर मग तुम्ही ग्राउंडची तयारी सोबतच केली होती
किंवा नंतर तयारी केली? कसं? खरं पाहायला गेलं तर मला व्यायामाची सवय पहिल्यापासूनच, म्हणजे मी कॉलेजला असल्यापासूनच व्यायाम करत होतो आणि डिग्री म्हणजे एमपीएससी करताना पण माझा रेग्युलर व्यायाम असायचा. बरेच जण म्हणायचे व्यायाम करताना एमपीएससी मध्ये टाइम जातो, पण मला असं वाटत नाही. म्हणजे व्यायामाचा मला हा फायदा झाला की मी दिवसभर बसल्यानंतर मला कंटाळा येत नव्हता, नाही का, पाठ दुखणं बाकीचं काय आजार मला होत नव्हते किंवा तो होत नव्हता. आणि पीएसआय साठी पण मला त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे ग्राउंड मी जर केलं असेल तर ती म्हणजे प्रॉपर एखादी कोचिंग घेऊन ग्राउंड करणं मी एकदम शेवटी केलं होतं, एक 10-15 दिवसासाठी. म्हणजे रेग्युलर तुमच्या अभ्यासाच्या प्रोसेसमध्येच मी ग्राउंड केलेलं आहे. राज्यसेवेचे एक्झाम असल्यामुळे आणि शेतकरी पुत्र असल्यामुळे खरं तर व्यायामाबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. आता मगाशी मी सरांसोबत बोलताना एक सहज विषय झाला, तोच प्रश्न आता मी सरांना विचारणार आहे की समजा सर ही पोस्ट निघालीच नसती तर तुमचा काय प्लॅन होता, काय करायचं होतं? कसंही माहिती का, म्हणजे ही पोस्ट नसती निघाली तरी मी शेती सुद्धा करू शकलो असतो. माझं असं काही नाही, मी शेतकरी असल्यामुळे मी घरी आणि ज्यावेळेस मला टाइम असतो त्यावेळेस मी शेती करतो पण असं. आणि डिग्री माझी इंजिनिअरिंग झाल्यामुळे मी कुठे ना कुठेतरी जॉब केला असता, मला तो जॉबचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण माझं ध्येय एमपीएससी असल्यामुळे. येस, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण खूप मोठे स्वप्न पाहून, म्हणजे फक्त एमपीएससीच नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण खूप मोठं स्वप्न घेऊन उतरतो. काही कारणाने जर त्यात अपयश आलं तर मग मात्र आपण मी हे काम करणार नाही, मी ते काम करणार नाही, मी या कामासाठी बनलोय का असा विचार करत बसतो. मात्र अधिकार पदाचं स्वप्न पाहणारा हा माणूस शेती करण्याची सुद्धा तयारी ठेवतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि खरंच सर, म्हणजे आज शेतकऱ्याची जर परिस्थिती पाहिली तर आपल्यासारख्या हुशार मुलांनी जर शेती केली तर नक्कीच शेतीमध्ये सुद्धा खूप चांगली प्रगती आपल्याला दिसायला मिळेल. मात्र सरांवर ती वेळ आली नाही आणि तुमच्यावर सुद्धा ती वेळ येणार नाही, कारण आपण सरांकडून आज मार्गदर्शन घेणार आहोत. बरोबर. मग सर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की पोलीस प्रशासनामध्ये आता तुम्ही जाणार आहात. पोलीस प्रशासनात जाऊन म्हणजे तुम्हाला काय बदल करायचा आहे या समाजामध्ये, किंवा तुम्हाला काय वाटतं की तुमचं काय योगदान तुम्हाला द्यायचं आहे समाजासाठी? पोलीस प्रशासनाबद्दल लोकांच्या मनात निगेटिव्ह जास्त आहे, मला असं वाटतं, नाही का. त्याच्यामध्ये काय चेंजेस करू शकतो आपण, नाही का, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, मला असं वाटतं, नाही का, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये, कारण पोलीस हे लोकांच्या संरक्षणासाठी असतात. प्रत्येक जण आपलं काम प्रामाणिकपणेच करत असतो. काही ठराविक जणांमुळे जर त्या प्रशासनाला गालबोट लागत असेल तर ते चुकीचं आहे, नाही का. आणि आपण याच्या प्रशासनात गेले म्हणलं चांगलं काम करण्यासाठीच आपण. आणि शेतकऱ्यांची मुलं कुठेही जाऊ द्या, ते म्हणजे त्या समाजाला काहीतरी देणं लागतं याची त्यांना जाणीव असतेच. आता आपण सगळ्यात महत्वाच्या पार्टी वळणार आहोत, ते म्हणजे मुलाखत. कारण एमपीएससीची मुलाखत कशी होते याबाबत बऱ्याच जणांना उत्सुकता असते. सर, तुमच्या मुलाखतीच्या अनुभवाबाबत आम्हाला थोडंसं सांगा. मुलाखतीचा अनुभव म्हणजे मी मुलाखतीला गेलो होतो ना, म्हणजे त्यांनी मला जे क्वेश्चन विचारले होते ना ते मला माझ्या डिग्रीच्या बॅकग्राऊंड बद्दल आणि शेती असल्यामुळं, शेतकरी असल्यामुळं त्याबद्दल मला क्वेश्चन विचारले होते. इंटरव्ह्यू मध्ये कसं आहे, तुमचा कॉन्फिडन्स चेक करण्याचाच प्रयत्न असतो त्यांच्यामध्ये. त्यांनी मला थोडं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही इंजिनिअरिंग केली, मग तुम्ही इकडे कशासाठी येता, नाही का. ते तुम्हाला माहिती पाहिजे की आपण ह्या प्रशासनामध्ये कशासाठी येतो, ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरे एक व्यक्ती होते, त्यांनी पण विचारलं, म्हणजे तुमच्याकडे एवढी शेती, तुम्ही ऍग्री करायला पाहिजे नव्हतं, बाकी म्हणजे डायव्हर्ट करण्याचं की तुम्ही या प्रशासनामध्ये येत आहे म्हणलं, तुम्हाला वेगळे काहीतरी तुम्ही उत्तर द्यावं असं अपेक्षित होतं त्यांना. त्याच्यामध्ये आपण जे आपलं मतावर किती ठाम राहतो हे जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच, म्हणजे माझ्या सुद्धा मुलाखतीला, म्हणजे मी तलाठी पदावर कार्यरत होते, तर मला सुद्धा असा प्रश्न विचारलेला की तुम्ही तलाठी पदावर आहात, महसूल खात्यामध्ये आहात, मग तुम्हाला काय ह्या विभागात यायचंय, तर त्याचं सुद्धा उत्तर इतकं अचूक आपण देणं गरजेचं आहे की शेवटी ते आपल्याला स्माइल देतात आणि त्यांना आपलं उत्तर पटलेलं असतं हे आपल्याला समजतं. आणि बऱ्याचदा असं होतं सर, मुलाखत देऊन बाहेर आल्यावरच आपल्याला माहिती असतं की कदाचित आपण सिलेक्ट होऊ शकतो. असं थोडं वेगळं होतं, कारण मी मुलाखत देऊन बाहेर आल्यानंतर मला टेन्शन आलं होतं. सगळ्यात म्हणजे बाकीच्या मुलांचा अनुभव आणि माझा अनुभव थोडा वेगळा होता. मला बरेचसे क्रॉस क्वेश्चन करण्यात आले होते. म्हणजे मला असं वाटलं की माझा इंटरव्ह्यू सगळ्यात खराब गेलेला. असं ज्यांना वाटतं मला इंटरव्ह्यूला चांगले मार्क दिले होते. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजेच काय तर सरांना सुद्धा मुलाखतीला सुद्धा पारखूनच घेतलं. म्हणजे एमपीएससीने तर त्यांची परीक्षा घेतलीच 8 वर्ष, मात्र मुलाखतीमध्ये सुद्धा सरांना छान पारखूनच घेतलेलं आहे. सर, आता आपली जी मुलं आहेत जी एमपीएससी कडे वळण्याचा विचार करत आहेत, तर त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे सगळ्यात पहिलं तर एमपीएससीच्या रियालिटी बद्दल आपण बोलूयात की इकडे सक्सेस रेट खूप कमी आहे हे आपल्याला माहिती आहे. तरी पण काही मुलं अशी आहेत की ज्यांना अधिकारी व्हायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण त्या मुलांबद्दल बोलूयात जे आता ग्रॅज्युएशन फेज मध्ये आहेत आणि ते अभ्यास करण्याचा विचार करतायत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल सर? मला वाटतं म्हणजे मी प्रिपरेशन करत असताना मला पण बऱ्याच वेळा असं वाटलं होतं की आपलं होईन का नाही होईल, आणि ही साहजिकच सगळ्यांवर वेळ येत असती. मला वाटतं ज्यांनी सुरुवात करायची त्यांनी ह्या गोष्टी आधीच समजून घ्यायला पाहिजे की ह्यामध्ये किती अडचणी, तेवढं तुम्ही जर तेवढं तुमच्यामध्ये पेशन्स असतील
तरच तुम्ही या क्षेत्राकडे वळणं गरजेचं आहे मला असं वाटतं. म्हणजेच फक्त लाल दिवा पाहून किंवा पावर पाहून इकडे वळायचं नाही. बरोबर आहे. आपला माझा इंटरव्ह्यू बघून येणं पण गरजेचं नाही असं मला वाटतं. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये आता आपल्याला सक्सेस दिसतं, आपण म्हणतो ना की यश हे हिमनगाच्या टोकासारखं असतं. तो हिमनग खाली किती मोठा आहे, किती डीप आहे हे आपण आधी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आज सर आपल्या समोर PSI म्हणून बसलेत, मात्र यांचा जो 8 वर्षाचा प्रवास होता तो सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी की जर आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर यश सुद्धा आपल्याला मिळतच असतं. फक्त तितकं मोटिवेटेड राहणं आणि मेंटली स्टेबल राहणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आता सर तुम्हाला आपल्या मुलांना अशी काही टिप द्यायची का जे फक्त MPSCच नाही कोणत्याही क्षेत्रात असू देत पण त्यांना यश हमखास मिळतं, यासाठी एक टिप एका वाक्यात तुम्ही काय सांगाल? मला काय वाटतं माहिती का, कोणत्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर शेवटपर्यंत जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही ना तोपर्यंत आपण ते सोडलं नाही पाहिजे. मी नेहमी एक गोष्ट म्हणायचं, मी अजून हारलेलं नाही कारण मी अजून जिंकलेलं नाही. जोपर्यंत, कारण तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतर तुम्ही हारून जर मागे पळणार असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचणी आहेच. म्हणजे टिकून राहणं खूप गरजेचं आहे. जो टिकून राहतो तो शेवटपर्यंत तोच जिंकतो मला असं वाटतं. येस सर, जेव्हा तुम्ही अभ्यासाच्या फेज मध्ये होते मग तुमचं डेली रुटीन कसं होतं? म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत काय शेड्यूल असायचं एक साधारणपणे? म्हणजे कसं आहे, सकाळी म्हणजे एक 7 वाजता उठणं झालं, त्याच्यानंतर व्यायाम असायचा माझा 1 तास वगैरे, आणि त्याच्यानंतर मग मी 9-10 वाजता लॅबला जायचं. त्याच्यानंतर मग 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत लॅबमध्ये असायचं. 1:30 वाजे म्हणजे टाइम एकदम पंक्च्युअल होता. 1:30 वाजता जेवायला जायचं, मी जायचं असं होतं. त्याच्यानंतर मग 1:30 वाजून जेवण करून आल्यानंतर मग दुपारचं संध्याकाळपर्यंत मग फेज वाईज काम होतं. बरोबर. आणि नंतर मग रात्री 11 वाजेपर्यंत करायचं. अच्छा, म्हणजे दिवसभरात एक 8 ते 9 तास चांगला अभ्यास करायचा. बरोबर. आणि तेवढा सफिशियंट असतो का 8 ते 9 तास? कारण बऱ्याचदा आपण काही टॉपिक कडून ऐकतो की आम्ही 13-14 तास अभ्यास केला, हे खरं आहे का? तितका अभ्यास नाही, म्हणजे अभ्यास बरेच जण बसतात तेवढा, पण अभ्यास तेवढा होत नाही. बरोबर. बऱ्याच जणांना वाटतं की 7 वाजता लॅब मध्ये गेलं पाहिजे आणि रात्री 11 नंतर आलं पाहिजे, म्हणजे एवढा टाइम दिला पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मला असं वाटतं की तुम्ही जर अभ्यास तेवढा त्या टायमिंग पर्टिक्युलर करत असाल बरोबर तर मला वाटत नाही या गोष्टीची गरज आहे. बरोबर. संध्याकाळचा चहा पण मी बंद केला होता कारण त्यावेळेस बाहेर जाण्यामध्ये टाइम जायचा ना. अच्छा. त्यामुळे मग मी चहा पण बंद केला होता नंतरच्या वेळेस. मी जागा मेस पण लॅब पण बदलली होती कारण ग्रुप मोठा झाला होता. बरोबर. जेवढा कमी ग्रुप असेल ना तुमचा तेवढं मला वाटतं जास्त फायदेशीर ठरतं. एक ठराविक 2-3 आपले जे अभ्यास करणारे मित्र असतात ना तेच सोबत असले पाहिजे. नसलं तरी चालते. मी बऱ्याच वेळा एकटाच जायचं, म्हणजे मेसवर एकटा जाणं, एकटा येणं. जेवढे कमी लोक असतील तेवढं चांगलं आहे असं मला वाटतं की बाकीच्या गोष्टी कमी होतात. बरोबर. म्हणजे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की आपली संगत पण तशी हवी. फक्त अभ्यास करणारे मुलं किंवा सिरियसली अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये आपण मला वाटतं सुरुवातीचे जे काही दिवस होतो ना, वर्ष होतो ना, मी अशा मुलांमध्ये होतो जे माझ्यापेक्षा कमी किंवा नवीन सुरुवात केलेली. मला असं वाटतं जोपर्यंत अधिकाऱ्यांमध्ये तुम्ही जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही स्वतः अधिकारी होऊ शकता. बरोबर. बऱ्याच वेळा आपण अशा मुलांबरोबर असतो जे अधिकारी नसतात. बरोबर. त्यामुळे मग आपल्याला वाटतं की आपलं होईन का नाही होईल. पण ज्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांबरोबर जाता त्यावेळेस तुम्हाला कळतं की हे किती सोपं आहे, आपण जे करतोय तेच हे करतो, ते नंतर अधिकारी होतात. असं ते काय वेगळं असं काही करत नाही असं मला वाटतं. म्हणजे नक्कीच संगत ही नेहमी आपल्यापेक्षा वरच्या व्यक्तीशी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला सुद्धा यश मिळेल. आणि हेच म्हणतात की संगतीचा हा परिणाम असतो. पण मग सर हे तर झालं संगतीचं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्ट्रॅक्शन. म्हणजे आजच्या जगात तर मोबाईल सुद्धा एवढं मोठं डिस्ट्रॅक्शन आहे आणि त्याच्यासोबतच बाकी म्हणजे मूवीला जाणं असेल, फिरायला जाणं असेल, आपले मित्रमैत्रिणी पार्ट्या करत असतात आणि आपण लायब्ररीत बसलेलो असतो. तर ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून तुम्ही कसे लांब होतात? म्हणजे सुरुवातीला तर माझ्याकडे साधाच मोबाईल होता. बरोबर. म्हणजे फॉर्म वगैरे भरायचा असेल तर मी दुसऱ्या मित्राच्या मोबाईलवरून भरायचो. नंतर मोबाईल आला होता, पण शक्यतो तुम्ही जेवढे जास्त मोबाईल पासून दूर राहा तेवढे जास्त अभ्यासाला फायदेशीर होतं. बरोबर. आणि डिस्ट्रॅक्शन म्हणजे आता बऱ्याच वर्षानं गेल्यानंतर माझे सगळे मित्र सेटल झाले होते. बरोबर. प्रत्येक जण जॉबला लागले होते. कोणी भेटलं तर कधी कधी वाटायचं, पण मला असं कधी वाटलं नाही की मी जॉबला गेलं पाहिजे, हे एवढे कमवतात, हे झालंय. म्हणजे मला असं वाटतं की आपण जे करतोय ते एक चांगल्या मोटिव्हने करतोय ना. बरेच जण मला म्हणजे असे खूप लोक बोलणारे होते नाही का, तू काय करतोय, किती दिवस झाले, एवढं वय झालंय, तू एवढे दिवस करतोय नाही का. पण मला असं वाटत होतं की मी काय असं चुकीची गोष्ट करत नाही, जे करतोय ते मी चांगल्यासाठीच करतोय, चांगल्या भावनेनेच करतोय. त्यामुळे मी बाकीच्या गोष्टींचा कधीच विचार केला नाही. म्हणजे जेव्हा आपला निर्णय ठाम असतो आणि आपलं मन पवित्र असतं आणि आपण आपलं कर्म बेस्ट करत असतो, म्हणजे तुमचं कर्म म्हणजे अभ्यास करणं, तेव्हा मग आपल्याला जगाचा फारसा फरक पडत नाही. येस, खूप छान. म्हणजे या गोष्टी, म्हणजे या 2-3 गोष्टी ज्या आहेत की आपले फ्रेंड्स सेटल झालेत तरीही आपण लायब्ररीत बसून अभ्यास करणं हे सुद्धा
तितकंच महत्वाचं आहे. आणि मग सर बऱ्याचदा असं होतं, जसं तुम्ही म्हटले की नातेवाईक किंवा आपले शेजारचे पाजारचे लोक खूप टॉर्चर करत असतात. मग तुम्ही जेव्हा घरी यायचात तर तेव्हा त्या लोकांना कसं फेस करायचं, कारण बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम असतो. शक्यतो मी घरी कमीच येत होतो, मी टाळत होतो. कारण कसं होतं, मला उत्तर द्यायला काय नव्हतं, कारण मला जास्त असं लोकांना बोलणं आवडत नाही, मी काय करतो नाही का. आणि एमपीएससी करणाऱ्या मुलांना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की सांगता येत नाही, कारण समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट कळत नाही की आपण काय करतो नाही का. प्री मेन्स इंटरव्ह्यू हे सगळ्या प्रोसेस त्यांना समजून येत नाही. त्यांना एवढंच कळतं तुमचा रिझल्ट आहे का नाही, तर मग तुम्ही काय करत नाही असं वाटतं. येस, म्हणजे एका मार्काने निकाल गेला तरी मागचा 5 वर्ष मुलगा काय करत होता या गोष्टीवर बोललं जातं. आणि सरांच्या बाबतीत तर ते बऱ्याचदा सरांनी फेस केलेलं आहे. आता सरांच्या बाबतीत एक सांगायची गोष्ट म्हणजे सर त्यांच्या शाळेमध्ये असताना खूप शांत मुलगा होते. खरं तर मी सरांना प्रत्यक्ष तेव्हा भेटली नव्हते, मी सरांना आत्ता भेटले एक 3-4 महिन्यापूर्वी. मात्र माझ्या जवळच्या एका व्यक्तीचे सर क्लासमेट आहेत. तर त्या व्यक्तीने मला सांगितलेलं, जेव्हा मी अभ्यास करत होते आणि सर सुद्धा अभ्यासाच्या फेजमध्ये होते, तेव्हा मला जस्ट त्यांच्याबद्दल सांगितलेलं की प्रमोद माझा मित्र आहे आणि तू बघ 1-2 वर्षामध्ये प्रमोदची एखादी पोस्ट तरी नक्की निघेल. तेव्हा मी त्यांना असं म्हणलेलं की ठीक आहे, मला एकदा प्रमोदला भेटावा, त्यांच्या अभ्यासाची पद्धती जाणून घेऊ द्यात. तर तेव्हा ते बोललेले की तुला प्रमोद गावात सापडणारच नाही. म्हणजे तेव्हा सुद्धा मला त्यांच्याकडून इतकं जास्त मोटिवेशन मिळालं होतं. आणि जेव्हा त्यांची पोस्ट निघाली हे समजलं तेव्हा तर त्यांच्याबद्दल खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सर. म्हणजे आजचा इंटरव्ह्यू आपला खूप छान झालेला आहे. सर तुम्हाला अजून काही वेगळं सांगायचं आपल्या विद्यार्थ्यांसाठी? ओके सर, नक्कीच आपल्याला प्रशासनामध्ये एक उत्तम काम करताना दिसणार आहेत. सर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माझं नाव दगडू अनंतराव तांबे, मी पाबळचा रहिवासी असून माझा मुलगा PSI ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. लहानपणापासून त्याने मनपूर्वक त्याची जी दिशा त्याने त्याच्या पद्धतीने बजावली. परिस्थिती त्याला जाणीव होती, तो आपले वडील काय करतात, आई वडील कष्टरूपी जीवन आहे आई वडिलांचं, या कष्टाचं काहीतरी आपण चेस करावा अशी भूमिका बाळगून त्यांनी ते केलं त्याच्या पद्धतीने. फक्त एक अडचण त्याची आपण कशी म्हणजे भवितव्यामध्ये 2-5 रुपये ज्या ठिकाणी लागतील त्याची आपण आपल्या पद्धतीने आपण त्याला ती पूर्तता केली जाते. बाह्य मार्गाने त्यांनी कधी रुपये कुठे करायला नाही. काही काळामध्ये मी कटाळलो होतो, 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणलं मला बसा ते मला आता रगडत नाही, कारण माझी परिस्थिती आता नाजूक आहे, शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मी, 2-5 रुपये असतात नसतात, मला तर वाटते थांबावं म्हणलं. पूर लोक विचारायचे, अहो म्हणले काय चाललंय मुलाचं, काय करते तुमचं मुलगं, हे कवर चालायचं, असं कुठेतरी कामाला लागायचं, दुनियादारी करायची, ते दिलं टाकून म्हणले काय हे एक पिशवी करायचं म्हणले, त्याच्या नादी लागली. म्हणलं विषय कसं आहे, आपल्याला आपलं शिक्षण थोडं कमी झालेलं आहे, आपल्याला त्या शिक्षणाचा काही कुठला गंध नाही, पण एक आवड म्हणून आपण मुलांना शिकवते, काय शिक्षणाची आवड म्हणून शिकवते. आपल्याला शिकता नाही आलं, आपल्या परिस्थितीमुळे किंवा आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अभावीमुळे किंवा आपले आईवडील अशिक्षित होते पार एकदम परिपूर्ण, त्याच्यामुळे स्वतः कसं आहे म्हणलं आपण निदान अक्षर ओळख आहे, आपल्याला थोडा गंध आहे शिक्षणाचा, या उद्देशाने म्हणलं बा शिकवते त्याला शिकायची. तर म्हणले बराच कालावधी गेला, म्हणजे त्याचं लग्न कधी करायचं, दुनियादारी कधी, म्हणलं चट होईल लग्न. म्हणलं अशी किती पोरं पडलेली आहेत, म्हणलं आज गाड्या मागं भरपूर पोरं पळायचं म्हणलं बिगर लग्नाची, म्हणलं त्यांचं 35, 40 वय झाली, म्हणलं आहे याला आज 2-3 वर्षाचा वेळ करू द्या, म्हणलं मग त्याला संधी देणं गरजेचं आहे. उद्या नाही झालं त्याच्या नशिबाने तर शेवटी आहे, त्याचं काही कुठे गेलं नाही, बापाने जे केलं तिथं करेल का नाही तो. मग हे मी म्हणजे डोक्यात ठेवून तर पुढची वाटचाल करत राहील. ज्या माणसांनी मला डिवसलं ना, म्हणले बा हे तुम्ही हे करताय, काय चालले तुमच्या पोराचं, इथं मागं कुठेतरी कामाला लागायला पाहिजे होतं, लगीन होऊन जायला लागत होतं, पण ती आज माणसं माझ्या जवळसुद्धा उभी राहते नाही, ती माणसं ऑटोमॅटिक दुरावली माझ्यापासून. अहो सुरुवातीला ज्या वेळेला त्याचा डिप्लोमाला नंबर लागला चंद्रपूरला, त्यावेळेला चंद्रपूरला घेऊन गेलो आम्ही सोडायला. त्याला म्हणलं अरे लई लांब आहे बाळा, ते काय आपल्याला माहिती नाही, आपण कधी गेलेलो नाही त्या ठिकाणी, एवढ्या लांब तुला कठवल का. पण विषय कसं आहे, आज तुझं वय म्हणजे त्याचं त्यावेळेला वय होतं 10 आणि 5, 15 वर्षाचं वय होतं. 5 वर्षाचा असताना त्याला शाळेत घातला होता आणि त्यावेळेला 5 वर्षाची मुलं शाळेत घेत होती. म्हणलं लय लहान वय तुला एवढं लांब नेऊन सोडायचं, यायला म्हणलं आम्हाला जरा थोडंसं 4-6 महिन्याचा कालावधी जरा खराबच झाला रे. पण म्हणलं बघ तुझी जिद्द आहे, ते मला नाही मला करायची. ज्या वेळेला आम्ही गणेश डफळण मी सोडायला गेलो त्याला तिथं 4 व्हीलर गाडी घेऊन, त्यावेळेला तिथं त्याला एका कुटुंबामध्ये आम्ही मॅच केला. तिथं आम्हाला शिक्षक टॉपचे जे काही माणसं होते ना ती खूप चांगली भेटली. म्हणजे महाराष्ट्राने पुण्याचे मुलगे एवढे लांब आपल्याकडे आले, काय त्यांनी आम्हाला एवढं म्हणजे हे दिलं, अभिप्राय दिला. म्हणले आम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत भरपूर काही कष्ट करू, म्हणले कधी तुमच्या मुलाला कुठलीच अडचण येऊन देणार नाही. त्यावेळेला त्याला फोनसुद्धा नव्हता, साधा एक फोन आपल्या एकाकडून घेतला जुनाच, आणि तो सेकंड हँड फोन त्याला घेऊन दिला.
म्हणलं मग कसं आहे निदान मग कमीत कमी आपल्याला क्वेश्चन तिकडं त्यावेळेला हे काय हे मोबाईल नव्हते साधी मोबाईल होती तसे त्यांनी परिस्थितीमध्ये म्हणजे कसं आहे लांब लांब ठिकाणी त्यांनी दिवस काढले आमची एवढीच अपेक्षा आहे त्याने काम एकदम कसं आहे ज्या माणसाला समजा बा ज्याच्यावर अन्याय होतो काय त्या अन्यायाचं निवारण त्यांनी पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने करावं कुठं बा दुसरी गोष्ट एक अशी लाचलुचपत ह्या गोष्टीमध्ये त्यांनी पडू नये जे काय बाबा समजा आपल्याला जे काय आपल्या नशिबाने 2 रुपये मिळणार आहेत काय याचा स्वीकार करावा शकुंतला दगडू तांबे पप्पू आमचा मुलगा आहे गेला असा खचून मला खचून गेला होता हे सगळ्यामध्ये तुम्ही त्याला जी साथ दिली आहे एक आई म्हणून काय वाटतं तुम्हाला की आज कसं वाटतंय त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल अभिमान वाटतोय ना नमस्कार मी स्मिता जयदीप गायकवाड प्रमोदची लहान बहीण नमस्कार मी सुशीला नितीन जाधव प्रमोदची 2 नंबरची बहीण प्रमोद पहिल्यापासून लहानपणापासूनच खूप जिद्दी आणि प्रामाणिक आहे अभ्यासाच्या बाबतीमध्ये आणि त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे म्हणजे आईवडिलांच्या कष्टाची झालं किंवा सगळ्या गोष्टीची जाणीव आहे त्याला त्यामुळे ज्यावेळेस त्याचं इंजिनिअरिंग झालं तो काही दिवस कामाला गेला होता 6 महिने कंपनीमध्ये कामाला गेला त्याला ज्यावेळेस ते नाईट ड्युटी लागली त्यावेळेस त्याला खूप म्हणजे त्याला असं वाटलं की मी नाईट ड्युटी का करायची एवढं इंजिनिअरिंग झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं मग त्याला म्हटलं तुझ्याकडे जिद्द आहे तर तू MPSC कर जर झालं त्याच्यातून तुझं होईल कल्याण होईल मग त्यांनी ते लक्षात घेतलं आणि त्यांनी ते MPSCचा अभ्यास चालू केला मग त्याच्यात खूप वर्ष गेले कोरोनाचा पिरियड गेला त्याच्यात त्याला खूप म्हणजे संकटांना सामोरे जावं लागलं आणि प्रत्येक एक्झाममध्ये त्याला 2-2, 3-3 मार्कावरून त्याचं गेलं त्यावेळेस फार वाईट वाटायचं त्याला प्रत्येक वेळेस विचारला का प्रश्न बा काय चाललंय कुठपर्यंत आले तर तो म्हणायचा नाही आहे होईल आणि घरचे पण मला सतत म्हणायचे की तूच त्याला हे करते म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग केले मग जॉब केला असता चांगल्या पगाराची नोकरी भेटली असती बाकीची मुलं करतात ते तसं त्यांनी पण केलं असतं तू कशाला त्याला त्या गोष्टीसाठी हे करते पण तो हुशार होता मला पण अपेक्षा होती की त्यांनी पण आईवडिलांसाठी समाजात नोकरी करणारी भरपूर मुलं आहेत पण समाजामध्ये जो मान आहे तो गव्हर्नमेंटच्या नोकरीतूनच मिळतो समाजामध्ये जो बाकीच्या मुलांना आहे तो मान तो त्या नोकरीतूनच मिळतो मग मला पण असं वाटलं की कदाचित तुझ्या आईवडिलांनी एवढे कष्ट केले आपल्या आईवडिलांनी एवढे कष्ट केले तर त्याचं काहीतरी चीज व्हावं लोक 4 समाजामध्ये बोलणारी चांगलं बोलणारी लोक असतात वाईट बोलणारी लोक असतात त्यावेळेस लोकांनी खूप माझ्या आईवडिलांना हे करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातून ते सावरले आणि त्यांना सांगितलं त्यांनी ऐकलं पण त्या गोष्टी की ठीक आहे चल केलं पाहिजे त्यांनी अभ्यास केला पाहिजे ठीक आहे ते करेल म्हणजे आधी म्हणत होते की कशाला वेळ वायाला घालवतोय एवढं इंजिनिअरिंग वगैरे झाले त्याचं तर त्यांनी त्याच्यामध्येच काहीतरी केलं पाहिजे ना पण एक नाही का एक त्याची बहीण म्हणून लहानपणापासून त्याला पाहत आल्यापासून एक त्याच्याविषयी विश्वास होता आणि असं वाटायचं की तो कधीच नाही का वेगळ्या वाटेला कधी जाणार नाहीये तो आहे त्याचं ते ध्येय साध्य झाल्याशिवाय तो काही शांत बसणार नाही आणि इतकं छान वाटते म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला ना त्या दिवशी तर नाही का आदल्या दिवशी आम्हाला तो म्हटलं होता की निकाल लागणार आहे आज तर सगळेजण ऑनलाईन राहा आपण एक ग्रुप व्हिडिओ कॉल करू आणि मग मी सगळ्यांना आनंदाची बातमी एकदाच म्हणजे सगळ्यांना एकाच वेळेला सांगेल पण त्या दिवशी निकाल लागला नाही तर त्या दिवशी एकदम म्हणजे आम्ही फार टेन्शनमध्ये की अरे बापरे नाही का तो म्हणला होता की निकाल लागेल नाही का येईल चांगला रिझल्ट पण त्याची काही बातमी आलीच नाही आणि दुसऱ्या दिवशी मी शाळेतनं आल्याच्यानंतर 4 वाजता कॉल आला आणि मी म्हटलं हा आता का फोन करतोय काल तर फोन नाही आला याचा आणि मी संध्याकाळचा फोन केला त्याने रिसिव्ह नाही केला म्हटलं हा काहीतरी टेन्शनमध्ये असेल म्हणून फोन रिसिव्ह नाही केला तर 4 वाजता कॉल आला तो एकदम शांत बसला होता आणि डोळ्यातून त्याच्या पाणी होतं की नाही का ताई रिझल्ट लागलाय आणि झालेच नाही का सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणून तर इतकं चांगलं म्हणजे छान वाटलं होतं मी आनंदाने तर उड्याच मारत होते माझी मुलं म्हणायची आईला काय झाले आई का अशी करतीये पण नाही का म्हणजे जो तो आनंद नाही का न सांगता येण्यासारखा आहे म्हणजे नाही का भरपूर त्यांनी सगळ्यांचं जे स्वप्न आहे त्यांनी त्याच्या रूपाने ते पूर्ण केले हा म्हणजे आम्हाला पण शिकण्याच्या बाबतीमध्ये खूप कष्ट करावे लागले कोणतीही गोष्ट सहज असते आम्हाला मिळाली नाही कष्ट करूनच पुढे आलेलो आहे मग असं वाटायचं की जे आपल्याला मिळालं नाही ते त्याला आपण पुरवावं जरा की जेणेकरून त्याचं कल्याण होईल सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे ह्या रक्षाबंधनला आम्हाला मिळालेलं ज्यावेळेस त्याचं जॉबचं नव्हतं त्यावेळेस आता मला असं वाटायचं की आता याच्यासाठी मुलगी कशी शोधायची कारण मुलींच्या फार अपेक्षा राहतात की मुलगा चांगला पाहिजे गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे किंवा ऍटलिस्ट त्याचा बिझनेस पाहिजे काहीतरी मला त्याच्यासाठी टेन्शन होतं की याला मुली शोधायच्या कशा नाही आता स्वतःहून विचारतात आम्हाला की नाही का
करायचं का लग्न भावाचा. याच्यामध्ये त्याच्या मेन दाजींचा पण फार सपोर्ट आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांचा. त्यांनी प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि मी त्याच्यासाठी काही करताना त्यांनी मला कोणत्या गोष्टीला अडवलं पण नाही की जेणेकरून तू का त्यांच्यासाठी करती, असं कोणत्याच बाबतीत नाही. इकॉनॉमिकली सपोर्ट केला, सगळ्याच बाबतीमध्ये त्यांनी सपोर्ट केला. आता सगळ्या मुलांची परिस्थिती चांगली नाही, इकॉनॉमिकली थोडा सपोर्ट केला तर तो पुढे जाऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टीमुळे पैसा नसल्यामुळे मुलं मागं राहतात, हुशारी असून पण त्यांच्यामध्ये हे होत नाही. मग सपोर्ट केला पाहिजे बहिणींनी तेवढ्या बाबतीमध्ये. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. सरांच्या अभ्यास स्ट्रॅटेजी बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये विचारू शकता. आणि इथून पुढे तुम्हाला असेच अधिकारी आपल्या पॉडकास्टवर पाहायला जरी आवडणार असतील तरी सुद्धा नक्की सांगा. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.